पण सगळं जाऊ दे. आपण जाऊन दे, आपण जाऊन दे, मला नावांचे काय का तरी सांगा. अध्यक्षांची ओळख. हा, अध्यक्षांची ओळख. तुम्ही काय त्याचा लिलाव करता? ओळख म्हणजे थांबा थांबा थांबा. अहो त्याची ओळख करता जागे नको ते केव्हा तुमची ओळख करून देता थोडं वेळ जागे राहा. तर ओळख ही जी असते ही करून द्यायलाच लागते आणि अध्यक्षांची ओळख तर करून द्यायलाच लागते. कारण ज्यांची ओळख नसते अशांची आपण ओळख करून देतो, पण ज्यांची ओळख असते अशांची ओळख माका माहित तुमचं लोळो गोळो लोळो गोळो लोळो गोळो होता. आजचे आपले अध्यक्ष यांचं संपूर्ण नाव सयाजी साबाजी यम ढेरे. शेवटी ढेरे गेलो ना. वय वर्ष 45 संपूर्ण. त्याची छाती वजन. तुम्ही का त्यांची सैन्यात भरती करता? छातीवर काय करू का? त्याचं नाव आणि धंदो सांगा. मंडळी त्यांची छाती आणि वजन बाजूला सारून त्याच्याकडे वळतो. हे मुंबईचे याचे फार मोठे व्यापारी आहेत. आंब्याचे त्यांच्या आंब्यांविषयी काय असा आंबा शोधून सुद्धा सापडायचा नाही. आणि विशेष म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या तोंडात पहिला आंबा पडतो. इंग्लंडच्या राणीच्या तोंडात पहिलो आंबो पडताय त्यांच्याकडे तर असे हे थोर आंबे आंब्याचे व्यापारी आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लागले. हे आमचं फार मोठं भाग्य आहे. आज ते आपल्या गावात आले. मी त्यांच्याशी बोललो, ते माझ्याशी बोलले. मी त्यांना भेटलो, भेटले. आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही कसंही करा पण आमचं वस्त्रहरण बघून जा. हो, त्यांची हिंमत नाही हो. आमच्या विनंतीला मान देऊन आज ते आमच्या गावात आले. याबद्दल ग्रामस्थांतर्फे आणि नाटक मंडळींतर्फे मी त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून फुल फुल ना फुलाची पाकळी म्हणून हार मी अध्यक्षांना आपल्या मासुराला राम 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 म्हणजे आता मास्टरांनी आमच्या विषयी तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे. त्यामुळे यावर जास्त आम्ही काय बोलायचं असं आम्हाला काही वाटत नाही. पण सांगायची बात एवढीच की या वर्षी आंब्याचं पीक काय चांगलं लागलं. आंब्याला रोग पडला. फळ मोठं गावलंय तर भाव बी मोठा गावतोय. बरोबर असा मोठ्या फळात मोठा भाव खाय पण मिळतात. ही धंद्याची बात आहे. पण तुम्ही बाबाशी बोलवलं तुमच्या वस्त्रहरणासाठी फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून मी तुम्हा सर्वांनी ₹5.25 रुपयाचे ठरवलं आहे. अध्यक्ष महाराज, अहो हे हाराचे तरी पैसे वसूल होते. हारात 20 रुपये तो असा हाराचे पैसे आणि मंजुळाबाई पण आल्या आहेत. तर मी तुम्हाला ₹5,500 रुपये
मायासभेचा प्रवेश, मायासभेचा प्रवेश, गोप्या पडदा उघड. अरे काय रचून ठेवलं आहे? खऱ्या पायऱ्या इथे आहेत सुयोधना. अरे मग या नकली कशासाठी? ही आमच्या कारागिरांची किमया आहे. अरे मग हे दाखवायला इथे आणलंस? नाही नाही सुयोधना, तुझी पायदूर चढावी म्हणून तुला इथं पाचारण केलं. अरे आता आमचा पाय मोडला असता. तुला कुठं लागलं भिगलं तर नाही ना? भिजलं? तसे असल्यास राज वैद्यांना पाचारण करू. अरे हे पाय पुढा इथे नव्हे. या पायांवर आम्ही कलेचे प्रहार झेलतो. ठीक आहे ठीक आहे. असा पुढे ये राजा. युधिष्ठिरा, अरे काय झालं? हा माझा अपमान आहे. दादा, द्रौपदीने काढलेली रांगोळी याला पाहिली नाही म्हणून तो पायाने पुसायला जात होता. नाही नाही नाही, आमचा चुकून पाय लागला. नाही दादा, मी पाहिलंय. हा मुद्दाम रांगोळी पुसायला जात होता. अरे हे मायाजाल कशासाठी? अरे हे मायाजाल नाही सुयोधना. मला ही शोभा वाढावी आणि तुझ्या स्वागतासाठी ही जय्यत तयारी केलेली आहे. नाही दादा, आपला अपमान करण्यासाठी इथे प्रत्येक गोष्टीची कशी जय्यत तयारी केलेली आहे. आपण इथून त्वरित निघावं. हे उत्तम. हा दुःशासन, आज आम्ही आपणाला भोजनाचे आमंत्रण दिले आहे. भोजनाचं आमंत्रण असं देत नाही. असं देतात. आज आम्ही आपणाला भोजनाचे आमंत्रण दिलेले आहे. भोजनाचे? हो हो. हे? अरे हे? इथं आम्ही पाण्यालाही स्पर्श करू इच्छित नाही. इथं ठिकठिकाणी या मायावी गोष्टी निर्माण करून तू आमचा पान उतारा करीत आहेस. चल दुःशासना, चल दादा. दादा, दादा. चल दादा.